लक्ष्मणताई डांगळे या आदरांजली अर्पण करतील। अत्यंत कुटुंबवत्सल आणि प्रेमळ असलेले भालेराव गुरुजी यांचा हा आदरांजली सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्यागांना प्रथम प्रणाम। तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या वायुगतीने चाललेल्या धम्ममय कार्य त्रिवारवंदन, तसेच कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सल्लागार बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याला त्रिवारवंदन आणि इथे भालेराव परिवारातील सर्व नातेवाईक या सर्वांना सविनय द्यावी आणि आजचे विधीकर्ते आमचे वगळे गुरुजी यांनाही सविनय द्यावी। आज भालेराव गुरुजींचा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम आहे। पुण्यानुमोदन म्हणजे काय? पुण्यानुमोदन म्हणजे त्यांनी आपल्या आयुष्यात काय चांगले कर्म केले, काय कुशल कर्म केले, काय पुण्यकर्म केले आणि या कुशल कर्मांना आपण अनुमोदन देतो, याला आपण अनुमोदन म्हणतो। खरं भालेराव गुरुजी 125 शाखेत काम करत होते, ते आता सरचिटणीस होते शाखेचे आणि शाखामध्ये एक कुटुंब समजायचे। अगदी आम्हा महिलांमध्ये एकदम खेळीमेळीच्या वातावरणात ते काम करायचे। घरी आम्ही सतत जात होतो त्यांच्या घरी, पण अगदी कुटुंबासारखं ते समजायचे आणि धम्माची तर इतकी गोडी होती की धम्माचं काम कसं करावं, काय करावं, बोलायचं तर कंटाळाच नव्हता। इतके आजारी होते, आम्ही महिला म्हणायचो, अहो मुली बोलू नका जास्त, तुम्हाला त्रास होतो, नाही बोलू द्या मला, बोलता बोलता मला पटण आलं तरी चालेल असं म्हणायचं। म्हणजे त्यांना इतकं म्हणजे धम्माचं हे होतं त्यांना। तरी ह्या गुरुजींना आता जास्त आधी बोलत नाही, परत काही सांगायचं होतं पण आता वेळ पण झालेला आहे। पण त्या गुरुजींना मी माझ्या डांबळे परिवाराच्या वतीने आणि वार्ड शाखा 125च्या वतीने मी त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहते आणि सर्वांच्या प्रती मंगल कामना करते। जय भीम, नमो बुद्धाय, जय श्रीराम। धन्यवाद ताई।